गाईज, आज आमच्या घरी आहे धरूचा बर्थडे। तर धरूच्या बर्थडेला आमची तयारी चालू आहे फुगे फुगवण्याचा कार्यक्रम। बघा ही माझी आई फुगे फुगवते, अजून फुगे फुगवायचे आहेत आणि सगळ्यांनी आज घरी धनुच्या बर्थडेला यायचंय, जेवण करूनच जायचंय। आणि आमची धनु गेली शाळेमध्ये, आता ती शाळेतून आल्याच्या नंतर बाकीचं जे काय होईल ते ओके। तर चला आता आपण चाललोय केक आणायला। केक आणायला जातोय, त्यात इथे दीपा टीचर। पहिले केक आणू आपण, तुम्हाला मी केकचं बॅकग्राऊंड दाखवते। बघा इथे आणलं आहे मी 1+1 केक। ॲक्च्युली माझ्या भाचीला ट्विन केक कापायचा होता, मग आम्ही एकावर एक केक असलेला लेअर घेतलेला आहे। आता इथून पुढे आम्ही दीपा टीचरला इन्व्हाइट केले, तर दीपा टीचर आलेली आहे केक घेऊन घरात। बघा ही दीपा टीचर येत आहे। हे ॲक्च्युली टीचर का म्हणतोय, ही माझी वहिनीची मामी आहे आणि प्लस हे शाळेमध्ये टीचर होते म्हणून आम्ही ह्यांना टीचरच बोलतो। चला आता केक आणलेला आहे, आता आपल्याला करायची आहे बाकीची बर्थडेची तयारी। तर आता दिवा वगैरे वहिनीने सगळं सजवलेलं आहे। आपण सगळ्यांची व्हिडिओ दाखवतो। बघा माझ्या घरात कसे पाहुणे आलेले आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत। तुम्ही पण आले असेल तर अजून छान झालं असतं। तर चला आता हे बघा, ही मी आहे, ही माझी वहिनी आहे, ही माझी छोटी भाची आहे, लय आगाव आहे। त्याच्यानंतर ही आमची कॅशियरची बायको आहेत मोबसकर, ही आहेत आमची आंटी। समोर दीपा टीचर आणि माझी आई उभी आहे, पण अजून पाहुणे येतात ते त्याच्यामुळे ते एक एक वाट बघतात ते। ॲक्च्युली याला गाणं दिलं होतं पण त्या गाण्याला कॉपीराइट क्लेम। हे आहेत आमचे मोबसकर काका, हे आहे समर, हे माझा बहिणीचा मुलगा, ही माझी बहीण, हा माझा भाऊ बिग ब्रदर, ही आमच्या सोसायटीची बेटी, ही आहे काकीची मुलगी, ही दीपा टीचर। आणि आता आलेले डॉक्टर आणि धनश्री, आता आलेला आहे गौरव। आता आमची येत आहे माळकरी काकी, एंट्रीज नाही, हे ज्योती काकी आहे आणि आहेत माळकरी काकी। आता ह्यांची पण एंट्री झालेली आहे। आता बर्थडेला थोडेसे काही फोटो काढूया आपण। आता फोटो काढतो आहो। बघा हे कॅशियर आहे, त्यांची वाईफ, हे डॉक्टरची फॅमिली, ही डॉक्टर आहे आणि माझी वहिनी आहे, ही आंटी आहे, ही माळकरी काकी आहे, हा आमच्या बाजूचा समर आहे, ही माझी मम्मी आहे, ही माझी बहीण आहे, ही दीपा टीचर आहे, ही भक्ती दीदी आहे, ही मी आहे। भक्ती दीदीचे फोटो छान आलेले आहेत, ही वहिनी आहे आणि हा आहे डॉक्टर। आता आपण करूया बर्थडे केक कापायची तयारी। बघा कसं छान ताट सजवले माझ्या वहिनीने, छान आहे की नाही। ही माझी भाची, हिचा बर्थडे आहे, ती छोटी आहे। त्या दोघी मॅचिंग झाला। अजून एक सांगायचं म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये कसलाही कार्यक्रम असला तरी आमच्या सोसायटीची सगळेजण खूप उत्सुक असतात, ते म्हणजे गरबा खेळायला। आमची सोसायटी खूप फेमस आहे गरबा खेळायला, भले काही येत असू नाही तर नसू, पण आम्ही पूर्णपणे एन्जॉय करतो। मग तो बर्थडे असू दे, सोसायटीची पूजा असू दे किंवा नवरात्र, गणपती, एनी टाईम काही जरी कसलाही फंक्शन असले तरी आमच्या सोसायटीमध्ये एक खासियत आहे की आमची सोसायटी पूर्ण फॅमिलीसारखी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे गरबा खेळण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे। बघा सगळेजण आता गरबा खेळत आहे। आता इथे बर्थडेचा कार्यक्रम आहे पण तरी पण आम्ही एन्जॉयचा एकही सेकंद वाया न घालवता आम्ही खूप प्रकारचे डान्स करत असतो। बघा
चार दिवसापासून आम्ही हा डान्स प्रॅक्टिस करत होतो 3 जण आणि शेवटी आम्ही हा डान्स केला. भले तर येऊ नाही तर नाही येऊ, खूप एन्जॉय करतो बघा आम्ही. त्याच्यानंतर आमचं समर डान्स करणार आहे. ही सोसायटी एवढी कोणतंही गाणं लागू द्या. आमच्या सोसायटीमध्ये हे बघा, हे आमचे कॅशियर काका, ही सोसायटीची बेटी आणि मी, आम्ही कुठेही कधीही डान्स करायला रेडीच असतो बघा. आम्ही डॉक्टरांना पण सांगितलं आहे डान्स करायला. तर बघा, डॉक्टर आणि धनश्री प्लस मी आणि माझी छोटीशी भाची, आम्ही तिघही डान्स करतोय. इथं ना माझे
जेवायला बसणार आहेत. तर आज आम्ही केलं आहे पनीर बिर्याणी, गुलाबजाम आणि कोशिंबीर. सगळ्यांनी जेवायला या. हे तुझं गिफ्ट आहे. खोल ग. पॅन्डल.